महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। हडसन येथील विकास कामांची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याची मागणी। हातगाव तालुक्यातील हडसन या गावात सुंदर गाव म्हणून शासनाकडून सन्मान करण्यात आला आहे। तसेच या गावचे ग्रामसेवक यांचा सुद्धा आदर्श ग्रामसेवक म्हणून सन्मान करण्यात आला आहे। परंतु असे असताना गावचा विकास व त्यामध्ये झालेला गैरव्यवहार झाल्याची तक्रार दिवसेंदिवस वाढत आहे। हडसन येथील उमेश मनवर तसेच दाऊद टोपलवाड, हनुमान श्री मंगले या युवकांनी हडसन येथील विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत गट विकास अधिकारी यांच्या दालनात लेखी तक्रार दाखल करत झालेल्या विकास कामांची सखोल चौकशी करून ग्रामसेवकासह इतरांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। येथील विकास कामांमध्ये प्रामुख्याने बंदिस्त नाली बांधकाम, चिल्ड्रन्स पार्क, व्हॉलीबॉल कोर्ट, फुटबॉल कोर्ट, स्कॅनर, प्रिंटर, घनकचरा व्यवस्थापन, स्मशानभूमीचे अर्धवट बांधकाम, पाणी पुरवठा, सार्वजनिक सोलार पंप, समाज मंदिर दुरुस्तीसह शाळेतील संगणक व संच साऊंड सिस्टीम मध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती। या विषयावर दोषीवर कार्यवाही व्हावी यासाठी गेली वर्षभरापासून तक्रार युवकांनी पाठपुरावा केला आहे। बराच कालावधीनंतर तक्रारदारांना संबंधित कामामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसल्याचे लेखी अहवालाद्वारे कळविण्यात आहे। परंतु हातगाव पंचायत समितीद्वारे जो अहवाल सादर करण्यात आला या अहवालाविषयी तक्रारदारांचे समाधान झाले नसून हा अहवाल हातगाव पंचायत समितीचे अधिकारी व हडसनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने हा अहवाल तयार करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र पर्वच्या प्रतिनिधीशी तक्रारदार उमेश मनवर, दाऊद टोपलवाड, हनुमान श्री मंगले यांनी बोलताना सांगितले आहे।